रामकृष्ण हरी माऊली. ही जी हिरवळ दिसत आहे ना, ती आम्ही रेल्वेमधनं जात होतो आणि बाजूला असं वाटत होतं ना, सर्व झाडं, हिरवळ, नद्या, तलाव आमच्यासोबत आहे ना धावत आहेत. आमच्या अपोजिट डिरेक्शनला ते लोक धावत आहेत. असा सीन, असा सुंदरसा सीन असा समोर दिसत होता. सकाळी सकाळी आम्ही लोक ट्रेनमध्ये बसलो होतो आणि सकाळी आय थिंक 6:20 वाजता ट्रेन आली होती आणि आम्ही खानदेशला चाललो होतो. 3 दिवसापूर्वी आमचा योग जुळून आला गावी जाण्याचा. कधीचंच मनामध्ये होतं की अशा वातावरणात आपण परत गावी जायला पाहिजे. 3-4 वर्षापूर्वी या वातावरणामध्ये आम्ही गावी गेलो होतो आणि मध्ये काही जमलंच नाही ॲक्च्युली कामामुळे वगैरे. तर आता खूप वाटत होतं की अशा वातावरणामध्ये ना आपण गावी जायला पाहिजे. कसारा थ्रू आम्ही गावी जातो. कसारा घाटातून वगैरे आमची गाडी पुढे पुढे जात जाते आणि कसारा घाटातलं दृश्य एवढं अप्रतिम होतं ना, खूप सुंदर होतं. असं वाटत होतं ना की इथेच आपण राहावं, इथून कुठे पुढे जाऊच नाही. आणि पुढे जाता 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 आम्हाला गाडीमधून उतरायला 1:30 वाजलेला दुपारचा. भुसावळला आम्ही दीड वाजता उतरलो आणि गावी उतरल्याबरोबर पण पाऊस चालू होता. छानपैकी सर्वीदूर हिरवळ होती आणि पुढे बस स्टँडचा काहीतरी काम वगैरे चालू आहे तिकडे. तर पूर्ण चिखल होता. तर त्यामुळे आम्ही रिक्षेनेच पुढे गेलो आणि आजूबाजूला खूप शेती होती. एकदम छान वातावरण होतं. दुपार होती, म्हणजे दुपार झाली होती तरीसुद्धा एकदम छान गार हवा येत होती आणि रिक्षेला मी साईडलाच बसल्यामुळे वरतून जे पाऊस येत होता तो पाऊस पूर्ण माझ्या अंगावरती पडत होता आणि मला एक मस्त भिजवत होता आणि हवेमुळे एकदम गार वाटत होतं. एकदम सुंदर दृश्य होतं आणि सुंदर, माझ्या मनाला पण एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि गावी रिक्षामध्ये पुढे 4 लोक बसवतात, म्हणजे मोठी रिक्षा असते. पुढे 4 आणि मागे 4 आणि ड्रायव्हरच्या साईडला पण 2 लोक असतात. तर मी साईड एकदम लास्टला बसली होती. माझे सासरे आहेत 87 वर्षाचे. तर त्यांना एक अर्जंट काम आलेलं म्हणून आम्ही लोक त्यांनासुद्धा घेऊन गेलो होतो. म्हणून आम्ही सर्वदूर प्रायव्हेट रिक्षानेच गेलो होतो, कारण त्यांना बसमधून चढता आलं नसतं आणि बसस्टँडला पण खूपच चिखल होता. तर त्यामुळे मी साईडला होते. बाबांना मी तिकडनं सपोर्ट दिलेला होता आणि पाऊस माझ्या अंगावरती पडल्यामुळे मला खूपच सुंदर वाटत होतं. हवेचा एकदम गारवा माझ्या अंगावरती येत होता. तर मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ घेऊन मी येत राहील, तुमच्यासोबत बोलत राहील. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.